विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असलेले गणेश जगताप ज्यांचं चिन्ह आहे बुद्धिबळाचा पट, ते आपल्याशी बातचीत करत आहेत. काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही अपक्ष अर्ज भरलेला आहे, तर तुमचं काय अपेक्षा आहे किंवा तुम्ही कशासाठी अर्ज भरलेला आहे, का म्हणून लढत आहे आता? नमस्कार, मी गणेश बाळासाहेब जगताप 262 सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून उभा आहे. अपक्ष म्हणून उभा आहे. माझं चिन्ह आहे बुद्धिबळपट, 7व्या क्रमांकाला हे लिस्टमध्ये चिन्ह आहे. तरी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की या चिन्हाला मत देऊन विकासाला मत द्यावं. सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न मांडण्यासाठी गेले 5 वर्षापासून शासन दरबारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पुनर्वसन मंत्री या सर्वांकडे, प्रधान सचिव असतील, पुनर्वसन विभाग या सर्वांकडे यांच्यासाठी लढा देत असून त्याला थोड्याफार प्रमाणात यश आलेलं आहे. तर त्याला पूर्णपणे यश येण्यासाठी मी कायमस्वरूपी यांच्यासाठी लढा देत राहणार आहे. आपल्या जिल्ह्याला मोठी मोठी धरणं आहेत. गेले 50 ते 25 वर्षापासून ही धरणं बांधलेली आहेत. त्याच्यात पाणीसाठा झालेला आहे. ह्या धरणांसाठी ज्या गोरगरीब जनतेने आपल्या जमिनी दिल्यात त्यांना आज तागायत कोणताही लाभ देण्यात आलेला नाही. एक 20 ते 25% लोकांना याचे लाभ भेटलेले आहेत. त्यांचे लाभ त्यांना मिळावेत. 25-25, 50-50 वर्ष जर या लोकांना त्यांचे लाभ भेटत नसेल तर काय त्या लोकांची अवस्था असेल ह्याचा विचार करावा जनतेने. ह्या सर्वांसाठी मी त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी खास माझी उमेदवारी देतो की त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी लढता यावे. याशिवाय साताऱ्यामध्ये पाण्याचे प्रश्नही बरेचसे आहेत. बऱ्याचशा खेडेगावांमध्ये उन्हाळ्यामध्ये 4 महिने पाणीच नसते. अशी कंडिशन आहे की धरण आहे उशाला पण कोरड आहे घशाला. जे एवढी मोठी मोठी धरणं आहेत, 1-1, 2-2 किलोमीटर अंतरावरून नद्या वाहतात, पण गावामध्ये पिण्याचे पाणी 4 महिने नसते. या परिस्थितीचा बदल होणं फार गरजेचं आहे. यासाठी देखील माझी उमेदवारी आहे. याशिवाय स्वच्छ पाणी प्रत्येक गावांना व्यवस्थित उपलब्ध व्हावे. शहरात देखील बऱ्याचशा ठिकाणी पिण्याचे पाणी देखील व्यवस्थितरित्या उपलब्ध नाही आहे. याचा देखील पूर्णपणे विचार होऊन सर्वांना चांगलं मुबलक स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, वापरण्यायोग्य थोडेफार पाणी मिळावे. या सर्वांसाठी पूर्ण 5 वर्ष मी प्रयत्न करणार आहे. याच्या व्यतिरिक्त खेडेगावांमध्ये दिवसा रात्री लाईट योग्य प्रमाणात उपलब्ध नसते. शेतामध्ये देखील बऱ्यापैकी रात्रीची लाईट नसते. 3 दिवस लाईट असते तर 4 दिवस नसते. हा सगळा जो आहे याच्यात बदल होणं गरजेचं की शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी 8 तास तरी कमीत कमी कंटिन्यू लाईट मिळणं गरजेचं आहे. घरामध्ये देखील खेडेगावांमध्ये रात्रीची लाईट नाही, असं बरंच होतं. सिंगल लाईट योजना राबवलेल्या आहेत, पण ते योग्य पद्धतीने राबवल्या जात नाही. अजून देखील बऱ्याचशा गावांमध्ये रात्रीची लाईट जाते. 3-3, 4-4 दिवस लाईट नसते. यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. शासन स्तरावर याच्यावर योग्य ते निर्णय होणे गरजेचं आहे. या व्यतिरिक्त सातारच्या शहरातील लोकांसाठी देखील बऱ्याच ठिकाणी योग्य प्रकारे रस्ते नाहीत, गटारे नाहीत, पार्किंगच्या समस्या आहेत. तहसीलदारसारख्या ठिकाणी महिला, जेंट्स यांच्यासाठी योग्य शौचालये नाहीत. इमारत फार मोडकळीस आलेल्या आहेत. अशा ठिकाणी सुसज्ज इमारती शासनाने उभारल्या गेल्या पाहिजेत. तिथे आपल्या पूर्ण साताऱ्यातून जनता येत असते, तर त्यांना योग्य प्रकारे तिथे सेवा मिळाव्यात. कुठली जीवितहानी वगैरे होऊ नये. मोठा पाऊस आला वगैरे काय त्यांना थांबता यावं. स्वच्छ परिसर असावा. जर पूर्ण परिसर आपण सांगितला, प्रांत ऑफिस आहे, तिथे मोजणी ऑफिस आहे, तहसीलदार कार्यालय आहे, पुनर्वसन ऑफिस आहेत, तर आसपासचा परिसर बघितला तर एवढा तिथे घाण असते की अख्ख्या साताऱ्यातून लोकांना तिथे त्रास होत असतो. या सर्वांची मुक्तता होऊन तिथे योग्य चांगलं प्रशस्त ऑफिस व्हावं आणि सगळ्या सुविधा तिथे मिळाव्यात. सर्वांना योग्य प्रकारे शासनाकडून देखील सुविधा देण्यात याव्यात. त्यांच्या शासकीय कामांसाठी देखील योग्य प्रकारे सुविधा देण्यात याव्यात. त्यांना ज्या अडीअडचणी करायला लागतात, जाणून बुजून त्यांच्याबद्दल पिळवणूक केली जाते. मग ते तलाठी असो, तहसीलदार असो, प्रांत असो किंवा कलेक्टर ऑफिस असो, इथे सामान्य माणसांच्या सामान्य कामासाठी सुद्धा 10-10, 50-50 वेळा हेलपाटे मारायला लावतात आणि काही किरकोळ कारणांवरून ते हेलपाटे मारायला लावतात. याच्यात बदल झाला पाहिजे. सामान्य जनतेची कामे त्यांना शासन पगार देतं, 50-50, लाख-लाख, 1.5-1.5 लाख पगार देतं. यांनी त्यांची कामं व्यवस्थितरित्या केली पाहिजेत. सर्वसामान्य जनतेची कामं विनाकारण रखडवली नाहीत पाहिजेत की बाबा सातबाराला साधी नोंद करायची म्हटलं तर लोकं महिना-महिना, 2-2 महिने हेलपाटे मारायला लावतात. अरे तुमचं काम आहे, तलाठी लोकांचं काम आहे की बाबा एखाद्याची जमीन झाली, रीतसर तुझा दस्त झालेला आहे, तरी देखील तुम्ही नोंदणी करत नाही. या सर्व बाबींमध्ये बदल होणं गरजेचं आहे. सामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे
त्यांचा हक्क आहे की बाबा त्यांचं जर एखादा दस्त केला तर तो सातबारा त्यांना मिळावा. पण ह्या कामांसाठी सुद्धा अडवलं जातं. लाईट कनेक्शनसाठी देखील ह्याच गोष्टी आहेत, पाणी कनेक्शनसाठी देखील ह्याच गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीमध्ये प्रोटोकॉलनुसार चालल्या पाहिजे. जर त्यांना शासन पगार देतं, शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य पगार देतं, तर त्यांनी त्यांची कामे आपल्या शिस्तबद्धतेने केली पाहिजे. सामान्य जनतेला या त्रासातून मुक्त केलं पाहिजे. यासाठी वरिष्ठांपासून खालीपर्यंत सर्वांनी याच्यात लयबद्धता आणली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपल्या सातारा भागात इंडस्ट्रियल एरिया देखील असा फारसा मोठा नाही आहे. सातारा MIDCमध्ये कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनी नाहीत, IT इंडस्ट्री नाहीत. त्यामुळे साताऱ्यामधला युवा वर्ग असो, महिला वर्ग असो, या सर्व बऱ्यापैकी चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी पुणा, मुंबई इकडेच धावतात. आई-वडील साताऱ्यात राहत असतात. आयुष्यभर ते कष्ट करतात, की मग मुलं माझ्यावर मोठी होऊन मला साथ देतील, माझ्याबरोबर राहतील. पण ही गोष्ट साताऱ्यात दिसत नाही आहे. आई-वडील साताऱ्यात राहत असतात आणि मुलं पुणा, मुंबईला गेलेली असतात. का तर साताऱ्यात चांगल्या नोकऱ्या नाहीत, चांगली MIDC नाहीत. सातारला हायवेलगत MIDC आहे, कृष्णा नदीसारखी लागून नदी आहे, पाण्याची चांगली उपलब्धता आहे. तरी देखील मोठे रोजगार इथे येत नाहीत. तर याच्यात बदल होऊन सातारा एक चांगली 5 स्टार MIDC व्हावी, यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. चांगले मोठे व्यवसाय यावेत, IT इंडस्ट्रीज याव्या, साताऱ्याचं देखील एक मेट्रो सिटीमध्ये नाव जावं, या दृष्टीने माझे सदैव प्रयत्न राहतील. याच्या व्यतिरिक्त मी राहतो शाहूनगर गोडोली भागात. इथे देखील आमच्या गोडोली नाक्यापासून पोई नाक्यापर्यंत YC कॉलेज येते. पूर्ण शाळा आणि कॉलेजचा रस्ता आहे. ते प्रचंड रहदारी असते. कॉलेज सुटायच्या टायमिंगला, कॉलेज भरायच्या टायमिंगला, शाळा भरायच्या टायमिंगला, शाळा सुटायच्या टायमिंगला. तर इथे रहदारीची एवढी मोठी समस्या निर्माण होते की साई मंदिर आणि कॉलेजच्या इथे गाड्यांची ट्रॅफिक लागते. मुलंही इकडे-तिकडे फिरत असतात व्यवस्थित. यासाठी जर इथे जर उड्डाणपूल झाला, जकात नाक्यापासून ग्रेड सेपरेटरपर्यंत, तर ह्या समस्येमधून सगळ्यांची सुटका होईल. मुलांना व्यवस्थित पुलाच्या खालून जाता येईल आणि ब्रिजवरून जर गाड्या गेल्या तर रहदारीचा प्रश्न मिटेल. आज जर 5-6 वाजता तुम्ही जर गोडोली नाक्यावर गेला किंवा सकाळी 10 वाजता गेला, शाळेच्या टायमिंगमध्ये गेला, तर अर्धा-अर्धा तास तिथं ट्रॅफिकमध्ये थांबायला लागतं. लांबपर्यंत रांगा लागतात. त्या सर्वातून सगळ्यांची सुटका होईल.